नमस्कार. सिंधुदुर्ग लाईव्हच्या माणिक मोती या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो. खरं तर सिंधुदुर्ग जिल्हा म्हटला तर अनेक रत्न, अनेक मोती या मातीमध्ये, या लाल मातीमध्ये घडलीत. अनेकांनी आपलं नाव, आपल्या जिल्ह्याचं नाव संपूर्ण राज्यात, जगात पसरवलंय आणि अशाच रत्नांना एक व्यासपीठ देण्याचं काम कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह करतं. आज सुद्धा आपल्यासोबत एक असंच व्यक्तिमत्व आहे, की ज्यांनी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव, आपल्या कोकणचं नाव अगदी सातासमुद्रापार पोहोचवलंय. आपल्या व्यवसायातनं, आपल्याला मिळालेल्या शिक्षणातनं या व्यक्तीनं आपलं नाव लौकिक प्राप्त केलंच, पण त्याचबरोबर आपल्या मातीला सुद्धा ते विसरले नाही. आपल्या मातीशी असणारी नाळ सुद्धा त्यांनी कायम राखली. असंच व्यक्तिमत्व म्हणजे पेशाने चार्टर्ड अकाउंटंट असणारे आणि गेली 24 वर्ष या क्षेत्रात कार्यरत असणारे अगदी मोठमोठे उद्योजक असतील, कलाकार असतील, अनेक बिझनेसमॅन असतील किंवा प्रतिष्ठित अशा ज्या व्यक्ती असतील, यांच्या सीएचं काम करणारे असं हे व्यक्तिमत्व. तसंच अगदी 12-13 वर्ष कन्स्ट्रक्शन साईटमध्ये सुद्धा ज्यांनी आपलं काम केलं असे साना होम्सचे चेअरमन मेहन डोलम सर हे आपल्या आज स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आपल्या सिंधुदुर्ग लाईव्हचे मुख्य संपादक सागर चव्हाण सर सुद्धा आपल्या सोबत आहेत. सर, सर्वप्रथम आपलं सिंधुदुर्ग लाईव्ह मार्फत मी स्टुडिओमध्ये स्वागत करतो. खरं तर सर, तुमच्याबद्दल ची ही जी माहिती म्हणजे अगदी एखाद्या कॉमर्स क्षेत्रातनं तुम्ही केलेला हा प्रवास, सीए पर्यंतचा तुमचा प्रवास, त्यानंतर उद्योग क्षेत्रामध्ये तुम्ही आला. म्हणजे एकंदरीत प्रत्येकाला भावणारा, प्रत्येकाला एक तुमच्याकडे रोल मॉडेल म्हणून बघण्यासारखं किंवा एक आदर्श एक आपल्या शिक्षणाचा किंवा आपल्याला असलेल्या ज्ञानाचा फायदा कसा करावा, हा एक आदर्शच असतो. तुमचा प्रवास बघितला तर थक्क करणारच आहे. आणि एक रत्न म्हणा किंवा एक मोती म्हणा, तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आहात, तर इथल्या प्रत्येकाला सर्वांना जाणून घ्यायला आवडेल, की तुमचा हा नेमका प्रवास कसा होता? तुमचं बालपण कसं गेलं? शिक्षणानंतर तुम्ही या क्षेत्रात कसे वळला आणि आज उत्तुंग क्षेत्र आपण गाठलंय. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही आपलं नावलौकिक मिळवलंय. काय सांगाल? प्रथम मी मला या चॅनेलवर बोलावल्याबद्दल सिंधुदुर्ग लाईव्हचे आभार मानतो. माझ्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचं झालंच तर माझे आई वडील हे शिक्षक आणि घरातच शिक्षणाचा पाया असल्या कारणाने त्यांच्या संस्कारामध्ये मी वाढलो. इथेच मालवणमध्ये मी ग्रॅज्युएशन माझं कॉमर्स मधून पूर्ण केलं. त्यानंतर मुंबई इथे जाऊन मी चार्टर्ड अकाउंटंट झालो. चार्टर्ड अकाउंटंट झाल्यावरती मला 1998 मध्ये मी माझी स्वतःची प्रॅक्टिस चालू केली. अडथळे तर येतातच, पण मला असं सांगावंसं वाटतं की कोकणी माणूस हा कुठलाही, मी काय इतरत्र कोकणी माणसं सुद्धा कुठल्या अडथळ्याला कधीच घाबरत नाही. आणि ह्या मातीने जो मला वारसा दिला न घाबरण्याचा, त्यातनच मी हे धाडस करून या क्षेत्रात प्रवेश केला. अभ्यास केल्यानंतर सगळ्यांचे आशीर्वाद आले, मित्रमैत्रिणी म्हणा किंवा गुरुजन यांचे मला आशीर्वाद लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच नंतर मी माझं चार्टर्ड अकाउंटंटची प्रॅक्टिस चालू केली आणि हळूहळू यात मला चांगलं यश प्राप्त झालं. आज 24 वर्ष पूर्ण झाली. वेगवेगळे कॉर्पोरेट्स, बॉलिवूड किंवा मराठी ऍक्टर ऍक्ट्रेस, गायिका अशा वेगवेगळ्या विविध पैलूंवर मी माझं टॅक्सेशन कन्सल्टन्सी केली. कन्स्ट्रक्शन लाईन ही सुद्धा माझी आवडती लाईन होती, कारण मला असं जाणवलं की सगळ्यात मोलाचा सल्ला, कारण यात पैसा प्रचंड गुंतलेला असतो, वेगवेगळे व्यवसाय याच्यावर अवलंबून असतात. त्यामुळे साहजिकच या क्षेत्राकडे माझा ओढ राहील आणि त्यातला अभ्यास केल्यानंतर माझे जास्तीत जास्त क्लायंटेल हे बिल्डर्स असल्या कारणाने मी सुद्धा या क्षेत्राकडे ओढला गेलो. प्रत्येकाला एक इतिहास असतो, प्रत्येकाची एक स्टोरी असते. तशी तुमची पण एक स्टोरी आहे. एक मालवणी माणूस म्हणजे नेहमीच तो जिथे जाईल तिथे म्हणजे जसं म्हणतात तसं जिथे लात मारू तिथे पाणी काढण्याची त्याच्यात धमक असते आणि खऱ्या अर्थाने ती धमक तुम्ही दाखवला. कारण हल्ली मुंबई म्हणजे अगदी आपल्याला कॉमन झालेली आहे, पण एक 20-25 वर्षापूर्वी इथे आपण शिक्षण करायचं आणि मुंबईमध्ये जायचं, मुंबईमध्ये चार्टर्ड अकाउंटचं शिक्षण घ्यायचं आणि त्याचमध्ये पुन्हा आपलं वेगळेपण सिद्ध करणं हे फार, याच्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते. 1-2 दिवसात कधी होत नाही. तर आम्हाला आवडेल हे जाणून घ्यायला, कारण इथला कोकणी युवक, इथला कोकणी तरुण आजही फार मोठ्या, म्हणजे तो शिकलेला आहे
पण याच विवंचनेत आहे की आपल्याला तो सिद्ध करण्यासाठी तो विचार करतोय, तो पाहतोय. तर त्यासाठी मला आवडेल हे जाणून घ्यायला की हे सर्व तुम्ही कसं काय तुम्हाला शक्य झालं? आपला ठसा उमटताना जो काही संघर्ष करावा लागला, तो नेमका संघर्ष तुमचा काय होता? मी माझं पूर्ण ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण जरी मुंबई युनिव्हर्सिटी होतं ओके, तरी मालवण सिंधुदुर्ग कॉलेजमध्ये मराठी मीडियम मधून झालं. बरोबर, right. मी इथल्या विद्यार्थ्यांना किंवा माझ्या तरुण बांधवांना, कोकण वासियांना निश्चित सांगेल की घाबरून जाण्याचं कारण नसतं. कारण कोकणी माणसामध्ये मुळातच धीटपणा आहे. बरोबर आहे. फक्त माझ्या अनुभवात मला जे जाणवलं ते असं होतं की आपलं आपल्या मातीत आणि आपल्या माणसावर प्रचंड प्रेम असतं. अच्छा, आणि कधी कधी तीच ओढ आहे ती आपल्याला शिक्षणाला आपलं घर सोडून जायला परमिशन देत देत. किंवा पाय मागे ओढले. मागे वळले. पण मेहनत कुठल्याही गोष्टीत आपण प्रयत्नशील राहिलंच पाहिजे. बरोबर आहे. आणि म्हटलं जातं की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अच्छा, पण अपयश जरी आलं तरी आपण त्यात कसं उभं राहायचं हे आपल्याला काळानुरूप कळत जातं. तुम्ही जो ध्यास घेता विद्यार्थी म्हणून, म्हणजे आता मी मराठी मीडियम मधून बीकॉम झालो, एक अकाउंटन्सी सोडलं तर सगळे सब्जेक्ट मराठीत, आणि चार्टर्ड अकाउंटन्सी हा कोर्स आहे हा पूर्ण इंग्लिश मध्ये. अच्छा, ओके. बरोबर आहे. मग त्यावेळी ज्यावेळी ती पुस्तकं समोर आली अच्छा, तर मला आठवतं की मी पहिला महिनाभर त्या पुस्तकांकडेच बघायचो. अच्छा, ठीक. असं नाहीये की मला ते जमलं. ओके, मी प्रत्येकाला सांगेल तुमच्यात जो सामान्य माणूस आहे तोच माझ्यात होता. फक्त मी थोडा वेगळा विचार केला ओके. आणि कोकणी माणसाला मिळालेला आशीर्वाद की एकदा ठरवलं तर ते सोडायचं नाही, हा जसा स्वाभिमान आपण बाळगतो त्या अनुरूप मग मी तो प्रयत्न केला. ओके, कारण पूर्ण कोर्स पुन्हा इंग्लिश मध्ये एबीसीडी पासून पूर्ण करावा लागला. ओके. तर माझं इथल्या शिक्षण घेणाऱ्या कुठल्याही साइड मध्ये आपण शिक्षण घ्या, सीएच म्हणत नाही, तुमची महत्वाकांक्षा फार महत्वाची आणि सगळ्यात महत्वाचं कारण देऊ नका. ओके, कारण आपण स्वतः प्रगती करत असतो ना त्यावेळी दुसऱ्याला आपण जबाबदार ठरवायचं नसतं. ओके. आई वडील आपल्यासाठी जे करतात ते त्यांच्या परीने त्यांच्या प्रयत्नात किंवा त्यांच्या पुरतं ते आपल्याला देत असतात. आपल्याला जर भरारी घ्यायची असेल तर त्यांना सांगून चालत नाही की एका उंचीवर आम्हाला नेऊन ठेवा, आपल्यालाच घ्यायची असते. मग त्या अनुषंगाने आपण ती मेहनत केली पाहिजे. आणि माझा ठाम विश्वास आहे की कोकणी माणूस जर मी हे करू शकतो तर प्रत्येक जण करू शकतो. मग क्षेत्र कुठलंही असो, फक्त धाडस केलं पाहिजे. आणि ते करत असताना आपला हेतू, आपला ऑब्जेक्ट हे कधीही विसरता नाही. आणि अशा पद्धतीने मी तोच अप्रोच ठेवला आणि मी चार्टर्ड अकाउंटन्सी कोर्स कम्प्लीट केला. मला फार वाचन करावं लागलं. अच्छा, ती मेहनत मी घेतली. मी कधीही कुठलाही सण माझ्या अभ्यास करत असताना कधीही कोकणात येऊन अटेंड करू शकलो नाही. बरोबर आहे. पण माझं असं म्हणणं आहे, एकदा तुम्हाला हे 2-4 वर्षात ते यश मिळालं की पूर्णतः जग तुमचंच आहे. आणि म्हणून मी सांगू इच्छितो सगळ्यांना की पुढची 25 वर्ष 50 वर्ष चांगली घालवायची असतील तर 5 वर्ष मेहनत करायला काय प्रॉब्लेम आहे. आणि ती प्रत्येकाने केली पाहिजे असं मला. तुम्ही बोलता बोललात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. तुमच्या बाबतीत असं पहिलं अपयश आलं आणि ज्याच्यामुळे तुम्ही खचून गेलात किंवा त्यातून तुम्हाला अशी ऊर्जा मिळाली असं एखादं उदाहरण? हो आहे ना. ज्यावेळी मी बीकॉम झालो अच्छा, त्यावेळी मी अभ्यास केला होता. कारण मी मालवण कॉलेजच्या जनरल सेक्रेटरी होतो. अच्छा, अरे वा. आणि मला वडील एक घड्याळ गिफ्ट देणार होते. अच्छा, पण त्यात असं ते म्हणाले होते की तुला फर्स्ट क्लास मिळाला पाहिजे. अच्छा, आणि मला 58% मिळाले. त्यामुळे तिथून आजपर्यंत मी घड्याळ वापरत असतो. पण मी असं ठरवलं, म्हणून मी म्हटलं की मी जर हे करू शकतो तर मला खात्री आहे, कारण आजची पिढी फार हुशार आहे. बरोबर आहे. आमच्या म्हणजे माझ्या पिढीपेक्षा त्यांच्याकडे चांगला फोकस आहे, विजन आहे. बरोबर आहे. फक्त त्यांनी योग्य मार्गदर्शन घ्यावं
मला आलेलं अपयश हे बीकॉमच्या पहिल्याच पायरीवर होतं. कारण माझ्या काळात असं होतं की ज्याला बीकॉम मध्ये फर्स्ट क्लास नाही तो सीए कसं होणार. तर ते अपयश होतंच. आणि त्यातनंच मी स्वतःला मोल्ड केलं की नाही, जर बीकॉम मध्ये आपल्याला फर्स्ट क्लास मिळू शकत नाही तर ह्या साईडचा जो सर्वोच्चतम कोर्स आहे तोच पूर्ण करावा आपण. अच्छा. म्हणजे हे अपयश ओके. लपवता येईल म्हणा किंवा ते झाकलं जाईल. त्यामुळे मी म्हटलं की अपयश आलं पाहिजे, कारण अपयशातनं आपण कमकुवत आहोत असं समजू नका. अच्छा. अपयशातनं तुम्ही शिकलं पाहिजे. म्हणजे बीकॉम मध्ये जर तुम्हाला तो जर क्लास भेटला असता तर तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट झाला. मे बी, पण माझी इच्छा होती सीए व्हायची. अच्छा. पण मी ओव्हर कॉन्फिडन्स मला आला असता. ओके ओके. कारण बरेचशी विद्यार्थी, मी कोकणाचा अभ्यास करतो त्यावेळी मला असं जाणवतं 10वीला चांगले मार्क्स मिळतात, पण 12वीला ते ज्यावेळी बाहेरच्या कॉलेजमध्ये जातात त्यावेळी त्यांना तेवढे मार्क्स मिळत नाही. त्यामुळे म्हणून मी म्हटलं ज्यावेळी आपण अभ्यास करतो ना तो स्वतःसाठी करा. अभ्यास ही तुम्हाला कुठली डिग्री मिळणार आहे त्यातनं पैसे कमवणार हा विचार विद्यार्थ्यांनी करायचा नसतो असं मला वाटतं. कारण आम्हाला जे संस्कार मिळाले, म्हणजे आमचे परुळेकर सर आहेत किंवा सांगावकर सर म्हणून इतरही शिक्षक आहेत, त्या सगळ्यांनी मार्गदर्शन केलं. टेळे सर म्हणून मला बीकॉम ला होते, सगळ्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं. त्या काळात आमच्याकडे असं नव्हतं की एखादा कोर्स करताय तुम्ही उद्या पैसे मिळणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं अभ्यास करत असताना आपण त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे की माझी स्वतःची अभ्यासात कशी प्रगती. मला एक सांगा की चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं हे स्वप्न तुम्ही कधी पाहिलं? चार्टर्ड अकाउंटंट होण्याचं स्वप्न हे मी 12वीत असताना, 12वीला ज्यावेळी मी 11वीला ज्यावेळी मी बीकॉम जॉईन केलं, माझे सर मला म्हणत होते की आपण सायन्स घ्या, सगळी हुशार मुलं सायन्सकडे चालली. पण त्या काळात मला असं वाटलं की आपण चार्टर्ड अकाउंटंट व्हावं. त्यामागचं कारण असं होतं की कोकणामध्ये असं मला जाणवलं की आपण नेहमी म्हणतो बाहेरचे लोक किंवा गुजराती माणसं, मारवाडी माणसं ही पैशाचा चांगला ताळमेळ लावणारी लोक आहेत. आपण कोकणामध्ये पाहिलं तर सगळे नोकरीच्या मार्गाला जात असतात. मग कारण काय, तर मला असं वाटलं की आपण नोकरी नाही करायची. सायन्स मला तेवढं आवडत नव्हतं प्रांजळपणे सांगायचं, पण कॉमर्स मला गणित आणि अकाउंट्स याच्याबद्दल मला त्याच्याकडे माझा कल होता. आणि म्हणून मग मी म्हटलं की आपण सीए व्हावं, जेणेकरून आपण काहीतरी मुलांसाठी किंवा बिझनेस साठी आपण मार्गदर्शन करू शकू, आपल्याला स्वतःला नॉलेज मिळेल. आणि ह्यातनच मग पुढे पाऊल म्हणून मी स्वतः बिझनेस मध्ये होतो. 12वीला वडिलांना जे अपेक्षित होते ते मार्क तुम्हाला भेटले नाही, पण जेव्हा तुम्ही सीए झालात तेव्हा वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय? नॅचरली त्यांना खूप बरं वाटलं, कारण त्यांच्या मनात ते तसं नव्हतं काही. पण त्यांना मला घड्याळ द्यायचं होतं, पण मी त्यांना म्हटलं की आता मला घड्याळ नकोय, कारण की वेळ निघून गेली. आणि त्यांना फार बरं वाटलं, कारण कुठल्याही शिक्षकाची एक मनीषा असते, कारण तो आपलं करिअर, आयुष्य इतर मुलांना घडवण्यात घालवत असतो आणि त्याला ते अभिमानाचं असतं. तसंच माझ्या वडिलांना सुद्धा, आईला, कारण त्या सुद्धा शिक्षिका होत्या, माझ्या आजी शिक्षिका होत्या. नॅचरली त्यांना अभिमान वाटला त्या गोष्टीचा. तुम्ही शिक्षण इथे पूर्ण केलं, त्यानंतर चार्टर्ड अकाउंटसाठी मुंबई गाठली. मुंबईमध्ये तुमचं पूर्ण शिक्षण तुम्ही चार्टर्ड अकाउंटचं पूर्ण केलं, आणि जेव्हा तुम्ही पहिला प्लॅन केला तो पहिला प्लॅन आज आठवतो का तुम्हाला? हो, पहिला काय क्लायंट म्हणजे सुदैवाने एक नाव घेणं खरं कॉन्फिडेन्शियल असतं, पण त्यांचे माझे फार चांगले संबंध आहेत. एक 90 वर्षाचे त्यावेळी मोहिले म्हणून. अच्छा. आणि सुदैवाने त्यांनी ते पार्ल्याला राहायचे. आणि त्यांचे पहिले चार्टर्ड अकाउंटंट, मला अभिमान वाटेल सांगायला, हे आमचे सुरेश प्रभू साहेबच होते. तर त्यांनीच मला आपली पहिली फाईल दिली आणि सरांचं जे रिपोर्ट वाचले मी, तर ते मला फार अभिमानास्पद वाटलं. एवढ्या मोठ्या चार्टर्ड अकाउंटंट आणि माझ्याच गावचे असल्यामुळे मला ते फार अभिमानास्पद वाटलं. आणि ते माझे पहिले क्लायंट. खरं तर हे सगळं करत असताना मुंबई सारख्या शहरामध्ये शेवटी तो वेगळेपणा असल्याशिवाय त्या क्षेत्रातला आपल्याला पाश्चात्य तर आपण स्वतःला कधी समजत नाही, पण एक वेगळापण, आणि मोठ्या शहरामध्ये आपल्याला ते सिद्ध करावं लागतं, त्याशिवाय आपल्याला तो रिझल्ट येत नाही.
तुम्हाला सिद्ध करण्यासाठी काय करावं लागलं नेमकं? बघा, मी म्हणून प्रत्येक वेळी म्हणतो कोकणी माणसात जे गुण आहेत ना, त्याची स्तुती जगाच्या प्रत्येक ठिकाणी होते. तुम्ही अच्छा. कुठेही जा, तो म्हणजे एक प्रामाणिकपणा. अच्छा. आणि आपण ज्यावेळी एखाद्याला सल्ला देतो त्यावेळी आपण आपल्याकडे त्याचं काही ठेवत नाही. बरोबर आहे. कारण आपली पूर्णतः मनीषा अशी असते की आपल्या सल्ल्यातनं त्याचं चांगलं व्हावं. मी ज्यावेळी मुंबईमध्ये प्रॅक्टिस केली त्यावेळी प्रयत्न आणि प्रत्येक क्लायंट किंवा त्याची केस लढताना ती आपली स्वतःची आहे अच्छा. असं करून केल्यामुळे त्यात एक वेगळेपणा जाणवला. ओके. आणि ऑनेस्टी ऑलवेज तुम्हाला क्रेडिट देतेच, भलं काही काळाने देईल, येस. पण ते तुम्हाला प्रामाणिकपणाचं फळ हे तुम्हाला मिळतंच. आणि त्यामुळे प्रत्येक क्लायंट ज्यावेळी तुमच्याकडनं समाधानी होऊन जातो. आणि आपली कोकणी माणसाची पैशाची गरज काय फार मोठी नसते, फार भरतं त्याला त्याचं गावचं घर आणि ती कुटुंब सांभाळायचं असतं. त्यामुळे त्या सगळ्या एकत्रित गुणांमुळे माझं नाव झालं मुंबईमध्ये. आणि माझ्याकडे चांगल्या चांगल्या मोठमोठ्या कॉर्पोरेट्स, हा म्हणजे 200-250 माझे स्टाफ होता. आज मी वेगवेगळ्या क्षेत्रात असल्यामुळे त्या कॉर्पोरेट्सना तो स्टाफ मी ऍब्सॉर्ब करायला सांगितलं. कारण मला अशा पद्धतीने मला सीएच्या या फील्डमध्ये यश प्राप्त झालं. मला एक सांगा की हे सर्व खरं तर हा म्हणजे बॅलन्सिंग म्हणजे अकाउंटचा बॅलन्स हा तसा फार गंभीर विषय आहे, पण तो तुमच्या मार्फत तुम्ही फार सोपा करून देतात. म्हणजे अनेकांच्या डोक्यावर ते फार मोठं ओझ असतं, ते हलकं करण्याचं काम खऱ्या अर्थाने तुम्ही करतात. हे म्हणजे फार आणि आता तर त्याची फार गरज बनलेली आहे. तर या संदर्भात काय सांगा? मी तसा नशीबवान आहे असं मला मानतो. कारण माझे चार्टर्ड अकाउंटन्सी ज्यांच्या अंडर मी केली हे दोन्ही नावं कोकणातलीच होती. अच्छा. एक शिरोडकर म्हणून चार्टर्ड अकाउंटंट होते, ते मालवणचेच होते. ते त्यांचे मुलुंड कॉलेजला प्रोफेसर होते. त्यांच्या अंडर मी माझं शिक्षण घेतलं. त्यानंतर नारकर, वसंत नारकर ही फार मोठी चार्टर्ड अकाउंटन्सी मधली एक व्यक्ती होती, त्यांचं वरळीला ऑफिस होतं आणि ते सर देवगडचे मूळचे. त्यामुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मी टॅक्सेशन आणि इतर ऑडिट्स त्यांचा प्रॅक्टिकल अप्रोच कसा असावा आणि शिक्षकाचाच मुलगा असल्यामुळे तो सोपा करून कसा सांगावा हा आशीर्वाद लाभल्यामुळे ते मला शक्य झालं. अच्छा. खरं तर हे सगळं तुम्ही करत होता, चार्टर्ड अकाउंटंट मध्ये तुमचा ग्रोथ होत होता आणि अशा वेळी खरं तर माणूस असं ठरवतो की आता ओके बस झालाय, आपला बिझनेस बसलेला आहे, त्यामुळे तो इकडे तिकडे कुठे पाहत नाही. पण तुमच्या बाबतीत एक आम्ही अनुभव पाहिला आणि खरं तर काही दिवसांपूर्वी तुमच्या मालवण येथे होणाऱ्या आलिशान प्रोजेक्टला म्हणजे साना होम्सला भेट देण्याचा योग आला आमचा. आणि तिथलं म्हणजे आलिशान ह्या शब्दातला आलिशानपणा जो काय असतो तो आम्ही प्रत्यक्ष तिथे अनुभवला. म्हणजे कोकणामध्ये कंस्ट्रक्शन आहे, कोकणामध्ये कंस्ट्रक्शन होत आहे आणि अनेकांचा आता ओढ पण आहे, कारण निसर्गाने जे आपल्याला भरून दिलंय. त्यामुळे या कोकणच्या भूमीमध्ये कसा स्वतःचा बंगला किंवा स्वतःच्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. आणि याच अनुषंगाने तुम्ही आज मालवण सारख्या एका अशा सुंदर याच्यामध्ये लोकेशनवर तुम्ही साना होमचा प्रोजेक्ट उभारताय. साना होम तर आम्ही पाहिलंच, पण मुळात आधी तुमची आलिशान कल्पना ही तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंट असतानाही कशी काय सुचली? माझी आई शिक्षिका होती. ती गव्हर्नमेंट स्कूलमध्ये प्राथमिक ज्या शाळा असतात टीचर म्हणून. खरं तर तिचं असं नेहमी म्हणणं असायचं, कारण इव्हन तिच्या मृत्यूनंतरही तिची पेन्शन माझे वडील हे शैक्षणिक संस्थांना किंवा गरीब विद्यार्थ्यांना द्यायची. अच्छा. तर लहानपणापासून मी बघत आलो की शिक्षण किंवा तुम्हाला जर एखादं कार्य सामाजिक कार्य करायचं झालं तर श्रमाबरोबर पैशाची गरज असते. ज्यावेळी पैसा हे काय सगळी कामं करू नाही शकत, पण एखादं काम सोपं करण्यासाठी पैशाचं त्याला सोबत असणं गरजेचं असतं. मी ज्यावेळी सीए म्हणून काम केलं
त्यावेळी मला असं जाणवलं की मी फिलॉन्थ्रॉपिक म्हणजे सामाजिक कार्य किंवा अशी करण्यासाठी मला बिझनेस मध्ये यावं लागेल. अच्छा. कारण आमचं चार्टर्ड अकाउंटंटचं लाईफ असतं हे एका केबिन मध्ये असतं बंद. बरं. फील्डवर्क. त्याच्यात वाचन आणि आमचं जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट हे फक्त क्लायंट आणि इन्कम टॅक्स किंवा इतर जीएसटी वगैरे ह्या आता सगळ्या यंत्रणांशी असतं. बरोबर. त्यामुळे सोशल लाईफ म्हणाल ना तर बिझनेस मधलं जेवढं सोशल लाईफ असतं तेवढं आम्हाला नसतं आणि फ्रीडम सुद्धा नसतं. पण ज्यावेळी मला जाणवलं की आपली एवढी वर्ष प्रॅक्टिस झाली त्यावेळी त्याच काळात मी मुंबईमध्ये कन्स्ट्रक्शन लाईनला रिस्ट्रक्चरिंग म्हणजे त्यावेळी SRA स्लम रिहॅबिलिटेशन प्रोजेक्ट चालू होते. अच्छा. आणि ते बरेचसे प्रोजेक्ट थांबत होते. अच्छा. मग अशा वेळी रिस्ट्रक्चरिंग ऑफ प्रोजेक्ट ह्या स्कीमवर मी काम करायचो मोठमोठ्या बिल्डरसाठी. आणि ते करता करता माझी तर ओढ होतीच पहिल्यापासून आणि मला हेही माहिती होतं की कन्स्ट्रक्शन लाईनवर किंवा आपण जर बिझनेस केला तर आपल्याला ज्या गरजा आहेत आपल्या ज्या इतर मुलांना शैक्षणिक म्हणा किंवा मदत करायच्या त्या त्यातनं पूर्ण होतील. आणि सगळ्यात महत्वाचा माझा दृष्टिकोन असा राहिला बिझनेसकडे येण्याचा की सामाजिक संबंध इतर लोकांशी बिझनेसमनशी तुमचे वाढतात. आणि ज्यावेळी तुम्हाला तुमचे संबंध वाढतात त्यावेळी तुमचं नॉलेज वाढतं. विचारांची देवाणघेवाण होते. सीए मध्ये काय होतं की फक्त आम्हीच त्या टेबलवर बसून बॉस असतो आपणच सांगत असतो. पण हे काय फारसं मला रुचत नव्हतं. अच्छा. ओके. मला नेहमी असं वाटायचं की डिबेट व्हावा कन्व्हिन्स करावं ह्या बेसिसवर किंवा ह्या विचारांवर माझं नेहमी जगणं राहिलं की आयदर यू कन्व्हिन्स मी ऑर गेट कन्व्हिन्स. मग बिझनेस मध्ये हे अपॉर्च्युनिटीज मला मिळाल्या म्हणून मग मी बिझनेस मध्ये आलो. राहिला प्रश्न आपण जे म्हणालात की तिथे आलिशान प्रोजेक्ट आपण करतोय तर खरं तर सुरुवातीपासूनच मी असं म्हणलो की मी जर तिकडे जाऊन माझ्या इच्छा पूर्ण केल्या तर माझ्या कोकणवासियांना एखादी आलिशान गोष्ट का मिळेल. म्हणजे मी त्या काळातही मला कोणी सांगितलं आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणीतरी बाबा मर्सिडीज बुक केली मला खूप आनंद व्हायचा कारण तो शेवटी माझा कोकणातला माझा. मग अशा वेळी मी ठरवलं की इतरत्र प्रोजेक्ट पाहायचो त्यावेळी मग म्हटलं आपल्याकडे तुझा आलिशान गोष्टी असाव्या आणि त्या आपल्या लोकांनी त्याचा उपभोग घ्यावा या संकल्पनेतनं प्रोजेक्ट केला आणि तो मग त्या धर्तीवर आम्ही बांधला. नक्कीच सर, म्हणजे जसं जर पाहिलं तर एक संघर्षमय अशी तुमची वाटचाल होती. म्हणजे अगदी बीकॉमचं जर तुम्ही उदाहरण दिलं तर मला विचारायला मुद्दाम आवडेल कारण तुम्ही मालवणच्या कॉलेजचं जनरल सेक्रेटरी पद सुद्धा सांभाळलंय. म्हणजे नेतृत्व कसं असावं हे देखील तुम्हाला माहित असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांचा एक प्रश्न असतो 10वी नंतर विद्यार्थी हे स्वप्न पाहतात की कुठली साईड निवडायची, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. सायन्स आणि आर्ट्स पेक्षा बराचसा मुलांचा जो ओढा असतो तो कॉमर्स साईडला असतो. अगदी 12वी म्हणा किंवा अगदी FY बीकॉम पर्यंत म्हणा. आणि ज्यावेळी बीकॉम झाल्यानंतर आपल्याला सीए व्हायचं आपलं स्वप्न असतं, CS व्हायचं असतं. अशा वेळी येणारं अपयश हे कोणाला तरी तिथनं त्या आपल्या स्वप्नापासून दुसरीकडे नेत असतं. तर एक मार्गदर्शक म्हणून जे विद्यार्थी आज सीए किंवा CS बनायचं स्वप्न बघतायत त्या ह्याचा अभ्यास करतायत अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? या पूर्वी मी माझ्याबद्दल 2 शब्द सांगतो. म्हणजे ते शब्द मला का सांगायचे कारण या विद्यार्थ्यांसाठी कठीण आयुष्य म्हणजे काय. मी सुद्धा ज्यावेळी मालवण सोडलं त्यावेळी मी माझ्या मावशीजवळ राहायचो आणि अत्यंत प्रेमाने तिथे राहायचो. माझी मावशी माझी काळजी घ्यायची. पण कसं असतं आपण ज्यावेळी अभ्यास करत असतो त्यावेळी अभ्यासच आपलं सर्वस्व असावं लागतं. त्यानंतर मी असे दिवस सुद्धा पाहिले की मी बीपीटीला गोडाऊन्स होते मी तिथेच राहायचो. एका डब्यात पोहे घ्यायचो आणि पाण्याची बॉटल. मग सकाळी 7 ते संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत तेवढ्याच फक्त पोह्यावरती आपण अभ्यास करायचा. 16 तास अभ्यास करायचा. मी या विद्यार्थ्यांना असं सांगितलं ध्येय घेतलं तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याग केल्याशिवाय तुम्ही ते पूर्ण नाही करू शकत. त्यामुळे त्याग करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी एखाद्याला अपयश येतं त्यावेळी भांबावून जायची गरज नसते. तुम्ही ज्याला तुमच्या मनात जो
चांगला माणूस आहे किंवा तुम्हाला जो मार्गदर्शन करेल अशा व्यक्तीला तुम्हाला तुमचं अपयश किंवा त्याच्याबरोबर बातचीत करणं, डिस्कशन करणं गरजेचं आहे. कारण सगळ्यात आपलं आयुष्य मोलाचं आहे आणि ह्या सगळ्या ज्या रचना आहेत ह्या माणसानेच घडवलेल्या आहेत. त्यामुळे आयुष्य आणि इतर रचना मी तर नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना किंवा माझ्याशी जे संबंधित आहेत त्यांना मार्गदर्शन करतो. एज्युकेशन इज ओनली वन चॅप्टर ऑफ युअर लाईफ. अजून बरंच पुढे आहे, ते फार कठीण आहे. अभ्यास हा सगळ्यात सोपी गोष्ट आहे, कारण तो दुसऱ्याला सांगावा नाही लागत, तो आपला आपणच करायचा असतो. त्यामुळे एकदा का त्याच्याशी तुम्ही समर्पित झाला तर येणारे कष्ट तर तुम्हाला घ्यायचेच आहेत. कष्टाशिवाय म्हणजे एक माता आपल्या मुलाला जन्म देते ना, त्यावेळी सुद्धा ती 9 महिने कष्टच घेते. आपण जर करिअर उद्या तुम्हाला कोणीतरी तुमचं नाव होणार आहे तर हे तुम्ही कोणासाठी करताय? आपल्या स्वतःसाठी करताय. तो कॉन्फिडन्स ठेवा. मला नाही असं म्हणायचंय की कुठलाही सक्सेसफुल माणूस जो असतो ना, तो अपयश पचवल्याशिवाय सक्सेसफुल होतच नाही. सांगितलं जात नाही, फक्त यशाचीच गाथा वाचली जाते, म्हणून कोणाला कळत नाही. त्यामुळे अपयश हे मनातनं काढून टाका. एकदा ते काढलं की तुम्ही कुठेही राहा. मी तर असं कोकणातल्या लोकांना म्हणेल, आता 1991 मध्ये ज्यावेळी मी मुंबईला गेलो त्यावेळी आमच्याकडे इथे सोर्सही नव्हते. आता ऑनलाईन तुम्हाला सगळ्या तुम्हाला अभ्यास, सगळ्या प्रकारचा अभ्यास तुम्हाला मिळतो. इव्हन तुम्ही ऑनलाईन क्लासेस सुद्धा आहेत. सगळ्या गोष्टीची अवेलेबिलिटी आहे. फक्त तुम्ही मेहनत करा आणि एक ठाम विश्वास स्वतःबद्दल बाळगा. स्वतःला कमी समजू नका. कोकणी माणूस कधीतरी असं मला जाणवतं की सगळ्या गोष्टी कोकणी माणसाकडे चांगल्या आहेत, फक्त तो स्वतःला कमजोर समजतो. आणि तसं समजू नका. तुम्ही आपल्याकडे वरेरकरांपासूनच मोठमोठ्या व्यक्तिमत्व इथे घडून गेले. त्यामुळे अकॅडमिकली म्हणाल तर कोकणाला वारसा आहे. म्हणून मी असं सांगेन, घाबरू नका. शक्य तेवढे तुमचे जे शिक्षक आहेत त्यांना विचारा. प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही परिस्थितीचं डिस्कशन करा. कारण तुम्ही सीए करत असाल तर तुमच्या सभोवताली त्या व्यक्तीचा प्रोफेशनल माणूस नसेल, तुम्हाला प्रश्न येईल की अरे आता मी काय करू. पण तुम्ही सीए हा तुमचा अडथळा नाहीये. तुम्ही निर्माण ज्या परिस्थितीत आहात ती परिस्थितीतनं बाहेर कसं पडायचं, म्हणून हा प्रश्न जाणकार माणसाला तुम्ही विचारला तर तो परिस्थितीतनं बाहेर पडायचं तुम्हाला मार्गदर्शन करेल. असं मी अशा पद्धतीने पुढे गेलो. म्हणजे अजून एक विचारावंसं वाटतं ते म्हणजे खरं तर मुंबईत गेलेला व्यक्ती अगदी शालेय जीवनापासून तो एकतर रिटायरमेंट घेतल्यानंतर पुन्हा आपल्या गावी येतो किंवा तो येतच नाही. ही आजवरची उदाहरण आहे. पण अगदी तुम्ही अगदी तरुण वयातच म्हणजे अगदी तुमचं शिक्षण सगळं तुमचं तुम्हाला स्वतःला सिद्ध करेपर्यंत तुम्ही मुंबई काढली आणि एकंदरीत आता ज्या पद्धतीने तुम्ही कोकणकडे पाहताय आणि कोकणच्या भूमीमध्ये जो तुम्ही मालवण नगरीमध्ये जो साना होम्स प्रोजेक्ट उभारला, त्यामुळे एकूणच तुमची कोकणची आणि ह्या कोकणच्या मातीशी असणारी ओढ हे दिसून येते, लक्षात येते. आणि ज्या पद्धतीने तो प्रोजेक्ट देखील तुम्ही उभारलाय, काय वाटते कोकणामध्ये कोकणाचे भविष्यातील दिवस कसे असतील, कोकणकडे तुम्ही कसं पाहतात आणि एकूणच हा प्रोजेक्ट जो तुम्ही त्याची एक सुरुवात आहे असं समजायला काही हरकत नाही. निश्चितच यापुढे कोकणामध्ये असे आलिशान प्रोजेक्ट उभे राहतील. तर मुळातच ही कोकणची ओढ होती म्हणून तुम्ही, नाही तर तुम्ही मुंबईमध्ये किंवा मोठ्या मेट्रो सिटीमध्ये पण असा प्रोजेक्ट उभारू शकला असता. पण तुम्ही तुमच्या या आपल्या मातीमध्ये हा प्रोजेक्ट उभारलेला आहे. त्यामुळे निश्चितच तुमची आपल्या या मातीची ओढ लक्षात येते. काय वाटते कोकणकडे तुम्ही कसं पाहतायत, कोकण पुढे कशा पद्धतीने डेव्हलप होईल? कोकण हे बाहेरच्या माणसाला, परप्रांतीयांना भुरळ घालणार आहे. मी तर बॉर्न अँड बॉटम जन्मापासून इथे, त्यामुळे इथली माणसं, इथला निसर्ग हे आणि इथलं फूड हे काय कोणी विसरू नाही शकत. आणि मच्छिंद्र कांबळी होऊन गेले, मोठे नाटक, त्यांनी तर आपलं नाव, कोकणाचं नाव सगळ्या जगाशी घेऊन ठेवलं. मला कोकणाची पहिल्यापासून ओढ होती. मी प्रॅक्टिस मध्ये असताना सुद्धा वेळ काढून कोकणात यायचो. कोकणात सगळीकडे सिंधुदुर्ग जिल्हा पूर्ण फिरायचो. मला निश्चित असं वाटलं की सुरुवात आपण कोकणापासूनच केली पाहिजे. आणि म्हणून मी जेवढे माझे रिसोर्सेस होते
ते सगळे कोकणात डायव्हर्ट केले. ओके. मला कोकणी ज्यांची मी जागा घेतली त्या मालकांनी सुद्धा मला खूप मदत केली. ओके. म्हणजे त्यांना जागा विकायची नव्हती तरी सुद्धा त्यांनी मी माझी ज्यावेळी कल्पना त्यांच्यासमोर मांडली मग त्यावेळी त्यांनी मला ती जबाबदारीने जागा दिली. बरं. माझ्यावर त्यांनी ही जबाबदारी टाकली की असं काहीतरी तुम्ही करतोय म्हणताय की ज्याने उद्या त्या भागाचं नाव होईल म्हणून मी तुम्हाला देतोय. त्यामुळे त्यांनी टाकलेली जबाबदारी फार मोठी होती. पण त्याला अनुसरून आपण त्या पद्धतीने कोकणात आलो. Yes. राहिला प्रश्न कोकणाचं भविष्य किंवा भवितव्य. कोकणाला प्रचंड फ्युचर आहे. कारण आपण म्हणतो कॅलिफोर्निया पण मी तर त्याच्या पलीकडे जाऊन म्हणेन कॅलिफोर्नियातली माणसं कोकणातली माणसं कॅलिफोर्नियात नाही मिळणार. बरोबर. म्हणून त्याला शाळेतलं पाणी असं उदाहरण दिलंय ना. खरं. मग ते तसं आहे. कोकणाला फ्युचर आहे. Future. फक्त कोकणी माणसाने त्या प्रगतीमध्ये आपला सहभाग दर्शवला पाहिजे. अच्छा. तर कोकणी माणूस त्याच्यात टिकून राहणार आहे. आणि प्रगती ही अशी असावी जरी मी मॉडर्न आज मुंबईमध्ये राहतो किंवा मॉडर्न अम्युनिटीज मध्ये राहतो मला निश्चित असं वाटतं प्रगती अशी असावी की तुमचे संस्कार तुमचं पास्ट हे विसरून न देणारे असावे. कारण त्याचा गोडवा आहे तो त्यात जपला गेला पाहिजे. आणि म्हणून मी म्हणेन की कोकणातल्या लोकांना फ्युचर प्रचंड आहे. कोकणातल्या विद्यार्थ्यांनी नोकरी करण्याऐवजी बिझनेस करावा. बिझनेस मध्ये आपल्या कानावर 100 माणसं बिझनेस करत असतील तर फक्त एखाद्याचं नाव येतं की तो सक्सेसफुल झाला. 99 लोक मेहनत करतच असतात. म्हणून आपण घाबरून जाऊन नोकऱ्या करण्यापेक्षा माझं तर सर्वांना असं विनंती राहील की तरुण पिढीला की आपण छोटा का असेल ना व्यावसायिक बना. कारण व्यवसायात माणसाची बुद्धी मन हे फार मोठं होतं. त्याला वेगवेगळ्या ठिकाणून नॉलेज मिळतं. प्रॅक्टिकल बनतो माणूस. नोकरीमध्ये चाकोरी जीवन तुम्ही जगता. त्यामुळे तुमची प्रगती ही तुम्ही काय नोकरी करता याच्यावर अवलंबून असते. पण व्यवसायामध्ये तुम्ही स्वतःच्या जीवनाची प्रगती करता पण समाजाची सुद्धा करता. आणि ह्या सगळ्या अनुषंगाने मी कोकणात आलो. कोकणावर तर माझं प्रचंड प्रेम आहे. मला नेहमी वाटतं की प्रत्येक कोकणी माणसाने पुढे यावं आणि व्यवसायात यावं. त्यामुळे इथे सुद्धा चार्टर्ड अकाउंटंट आमचे मेंबर्स जे आहेत ते सुद्धा वेळोवेळी त्यांना मदत करतायत. आणि बिझनेस वाढला तर सगळ्यांची प्रगती होईल. निश्चितच सर. खरं तर या अनुषंगाने अजून एक महत्वाचं जसं तुम्ही म्हणालात की म्हणजे जी सुरुवात आहे ती तुम्ही कोकणातून केलेली आहे आणि आज साना होम सारखा आलिशान प्रोजेक्ट आज मालवण नगरीमध्ये उभा होतोय. खरं तर या प्रोजेक्टची एक थीम आहे की म्हणजे तुमच्या स्वप्नातलं तुमच्या मनातलं घर. काय नेमकी थीम आहे? बघा मी मुंबईमध्ये माझं घर म्हणजे कोकणातनं गेलेला माणूस हा शहरांमध्ये पहिलं काय करत असेल तर आपलं घर. कारण तुमचा निवारा जर ठीक असेल तर इतर तर तुम्ही तेवढ्याच ताकदीने पुढे जाऊ शकता. मी माझ्या मनासारखं घर मी माझ्या प्रयत्नातून पूर्ण केलं. ते करत असताना मला असं थोडं जाणवलं की हा आलिशानपणा किंवा ह्या लक्झरियस फॅसिलिटी आपण कोकणात मिळतात का. ज्यावेळी सगळं चित्र बघितलं त्यावेळी त्या प्रमाणात नव्हत्या पण फॅसिलिटीज होत्या. मग अशा पद्धतीने त्याला ब्रँडेड रूप कसं प्राप्त करून द्यावं म्हणून आम्ही हा जो प्रोजेक्ट केला त्यात पूर्णतः सगळ्या कंपन्यांची जी प्रॉडक्ट आहेत ही ब्रँडेड आहेत. जे इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत आणि प्रत्येकाचं गरजा वेगळ्या आहेत राहायच्या. कोणाला मोठी जागा हवी असते, कोणाला फक्त छोटी हवी असते, त्याचा वापर कमी असतो. मग त्या अनुषंगाने वेगवेगळ्या आपण 2 BHK 1 BHK अशा 1.5 BHK कमर्शियल कॉम्प्लेक्स वेगळा अशा सगळ्या रचना करून ही मांडणी केली. म्हणजे त्यातला जो प्रशस्तपणा. हा आणि प्रशस्तपणा बघा कोकणामध्ये निसर्गानेच भरभरून दिलाय. त्यामुळे मी असं कधीच म्हणणार नाही की निसर्गच एवढं देतोय. फक्त तुम्हाला त्यात थोडा वेगळा विचार करून काहीतरी मांडायचं आहे. ते आम्ही मांडलं. ज्याच्यात मोकळे पॅसेज आहेत. प्रचंड 3-4 बिल्डिंग मध्ये मोकळी जागा आहे. मी म्हणतो ना 160 ते 170 फ्लॅट होऊ शकले असते पण आपण फक्त 98 फ्लॅट केलेत का. कारण प्रत्येकाला बाल्कनीतनं पुन्हा
पाऊस बघता यावा. म्हणजे आपण मुंबईत पाऊस बघता येत नाही, कोकणातच बघता येतो, पण गॅलरी नाही घराला. मग तो पावळ्यातला बघतो आपण पाऊस. मग पावळ्यातून पाऊस बघण्यापेक्षा ही कल्पना आम्ही मांडली की तुम्ही गॅलरीत बसा, एक कप चहा घ्या आणि पाऊस बघा. तर कोकणातलं सौंदर्याच्या पुढे काहीच सुंदर नाही. मग ती फॅसिलिटी आम्ही दिली की तुम्ही ते निसर्ग बघा, समुद्र बघा, असं आपण ह्या पद्धतीने आपण मांडलं. नक्कीच सर, प्रत्येकाच्या आयुष्यात अपयश येतं, मात्र अपयश आल्यानंतर खचून जायचं नसतं हे आपल्याकडे पाहिल्यानंतर शिकायला मिळतं. पुन्हा एकदा उभारी घ्यायची असते आणि ही उभारी अशी यशाच्या माध्यमातून घ्यायची, असं एक उदाहरण संपूर्ण आपल्या कोकणवासियांसमोर आहे. साना होम्सच्या माध्यमातून कोकणशी असलेली आपली नाळ आपण आणखीन घट्ट केली आहे. त्यामुळे आपला संपूर्ण प्रवास आणि आपली यशोगाथा नक्कीच प्रत्येक कोकणी माणसाला एक मार्गदर्शक अशी ठरेल. प्रत्येक युवकाला जो आज काहीतरी करायचं म्हणतोय, एखादी युवती असेल तर प्रत्येकाला तुमचा हा प्रवास अगदी मार्गदर्शक असा ठरेल आणि त्या प्रवासाला अनुषंगून प्रत्येक जण पुढे जाईलच. आपण आज सिंधुदुर्ग लाईव्हच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी बातचीत केली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. मी सुद्धा आपले आभारी आहे, मला या चॅनेलवर बोलायला. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.